मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. जसं हवेचं प्रदूषण वाढलंय तसं पाण्याचं प्रदूषण वाढलंय. पाण्यामध्ये आर्सेनिक सापडतंय. जमिनीमधून जे आपण बोरचं पाणी काढतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स सापडतात. याशिवाय आपण जे अंडी खात होतो त्यावर देखील मागच्या काही दिवसापूर्वी एक कॉन्ट्रोव्हर्सी झाली की त्याच्यात कॅन्सर होण्यासारखे काही घटक आहेत. याशिवाय आपण जी फळं, भाज्या बाजारातून घेऊन येतो त्याच्यावरती अनेक कीटकनाशकं फवारलेली असतात. ती त्याच्यातून कशी काढायची असा प्रश्न देखील आपल्याला पडत असतो. हे सगळ्या गोष्टी कमी होत्या म्हणून की काय, आता एक नवीन गोष्ट समोर आलेली आहे ती म्हणजे दुधाची. दूध जे आपल्या जीवनाचा रोजचा घटक आहे, या दुधामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती बॅक्टेरिया सापडलेला आहे. ट्रस्टिफाईड नावाचं एक YouTube चॅनल आहे. या YouTube चॅनलनं 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलाय त्यांच्या चॅनलवरती. त्यांनी काय केलं, तर भारतातले सर्वात महत्त्वाचे असे जे 3 दुधाचे ब्रँड्स आहेत, या तिघांचं देखील दूध त्यांनी या लॅबमध्ये टेस्ट करून घेतलं. त्याची मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केली आणि त्याचे जे रिपोर्ट्स आहेत ते त्यांनी यांच्या या व्हिडिओमध्ये सांगितले. त्यातून असं लक्षात आलंय, की आपण जे दूध रोज खातोय ते सेफ नाहीये. मग नक्की सेफ नाहीये म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय आहे? त्याच्यावरती उपाय काय करायला पाहिजे? आपण काय उपाय करू शकतो किंवा सरकारनं काय उपाय केला पाहिजे? या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. टेस्टिफाईड या YouTube चॅनलनं जे काही सॅम्पल्स घेतले होते त्याच्यामध्ये 3 ब्रँड्स होते. एक होता अमूल, दुसरा होता कंट्री डिलाईट आणि तिसरा होता मदर डेअरी. या तिघांचं दूध घेतलं. अमूलचे मात्र 3 वेगवेगळे पॅकेट्स घेतले. कारण त्यांचं हे 3 वेगवेगळे पॅकेट्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यासाठी त्यांनी अमूलचं दूध घेतलं, कंट्री डिलाईटचं काऊ मिल्क घेतलं म्हणजे गाईचं दूध घेतलं आणि मदर डेअरीचं सुद्धा काऊ मिल्क घेतलं, गाईचं दूध घेतलं. या सगळ्यांचं त्यांनी टेस्टिंग केलं. एकूण जर लक्षात आलं तर बघितलं तर कॉलिफॉर्म नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो FSSAIच्या लिमिट्सपेक्षा जवळजवळ 98% जास्त आहे. एवढं मोठ्या प्रमाणावर तो जास्त आहे असं लक्षात आलं. यामध्ये अमूलच्या दुधामध्ये काय प्रॉब्लेम्स लक्षात आले ते पहिल्यांदा बघूया. अमूलचं जे दूध आहे ताजा आणि गोल्ड याच्यामध्ये लक्षात आलं कॉलिफॉर्म नावाचा एक बॅक्टेरिया असतो. या बॅक्टेरियाचं प्रमाण या अमूलच्या दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात होतं. म्हणजे जर 10 कॉलिफॉर्म बॅक्टेरिया असायला FSSAIची परमिशन असेल तर ऍक्च्युली इथं FSSAI परमिशनपेक्षा 98% जास्त म्हणजे जवळजवळ 980 कॉलिफॉर्म बॅक्टेरिया सापडला. हा कॉलिफॉर्म बॅक्टेरिया काय असतो आणि त्याचे धोके काय असतात ते आपण पुढच्या थोड्या वेळानं बघू. पण त्या अगोदर बघायला पाहिजे की दुसरे 2 दुधाचे ब्रँड्स होते त्याच्यामध्ये काय आढळलं. तर दुसरे 2 ब्रँड्स म्हणजे मदर डेअरीचं जे काऊ मिल्क होतं आणि दुसरं होतं जे कंट्री डिलाईटचं काऊ मिल्क, या दोन्हीमध्ये देखील TPC जो काउंट असतो टोटल प्लेट काउंट, हा काउंट म्हणजे हा बॅक्टेरियाचाच काउंट आहे तो प्रमाणापेक्षा जास्त आढळला. म्हणजे मदर डेअरीचा काउंट जो होता त्याच्यामध्ये एकूण FSSAIचं जे लिमिट आहे त्याप्रमाणे 30,000 CFU एवढे TPC असला तर चालतो, पण प्रत्यक्षात होता किती 2,40,000. म्हणजे जो FSSAIनं घालून दिलेला नियम आहे त्याच्यापेक्षा 8 पट जास्त हा TPC काउंट गेला. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॅक्टेरिया या दुधामध्ये सापडले. याशिवाय जो कंट्री डिलाईटचं दूध होतं त्याच्यामध्ये 60,000 CFU एवढा मोठा हा TPC काउंट निघाला. म्हणजे जे काही FSSAIनं घातलेले लिमिट आहे त्याच्यापेक्षा हे दोन्ही देखील पलीकडे गेले. आणि याशिवाय जे अमूलचं दूध होतं त्याच्यामध्ये ईस्ट, मोल्ड, कोलाय यांसारखे इतर बॅक्टेरिया देखील सापडले जे अतिशय घातक आहेत. फक्त या सगळ्यांच्या मध्ये अमूलचं जे टेट्रा पॅक आहे म्हणजे जे पिशवीतलं दूध आपण म्हणतो हे सेफ आहे असं लक्षात आलं. यामध्ये बॅक्टेरिया असो, TPC काउंट असो, सगळं काही विदिन लिमिट्स होतं हे या रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे. म्हणजे एकूण 5 दुधांच्या पिशव्यांपैकी 4 दुधाच्या पिशव्या फेल झाल्या, 1 यशस्वी झाली. आता याच्यातून काय धडा घ्यायचा, पुढं कसं जायचं हे मी सांगणार आहे. पण त्या अगोदर बघूया जे काही बॅक्टेरिया सापडलेले आहेत त्यांचे धोके काय आहेत आणि दुधापासून कसा धोका निर्माण होतोय. आता याच्यामध्ये कॉलिफॉर्म हा बॅक्टेरिया आढळलाय. आता कॉलिफॉर्मचा धोका काय आहे तर कॉलिफॉर्म हा जिथं जिथं दमट हवामान असतं अशा ठिकाणी आढळतो. जसं की पाणी असेल, गटारं असतील त्यामध्ये आढळतो. याशिवाय तो माणसाच्या आणि जनावरांच्या आतड्यामध्ये, त्यांच्या विष्ठामध्ये देखील आढळतो. मग याचं होतंय काय तर जेव्हा जेव्हा हे दूध काढलं जातं, म्हशीचं किंवा गाईचं दूध काढलं जातं त्यावेळेला तिथल्याच विष्ठेमध्ये हात घातला जातो किंवा म्हशीच्या किंवा ह्याच्या, आणि त्याच हातांनी हे दूध काढलं जातं. अशा काही प्रोसेसेस वापरल्या जातात. या प्रोसेसमध्ये हे जे बॅक्टेरिया आहेत ते मोठ्या प्रमाणावर दुधात उतरतात आणि यानंतर देखील मोठ्या प्रमाणावरती पाश्चरायझेशनची प्रक्रिया पार पाडलेली असताना देखील ते त्या दुधामध्ये तसेच टिकतात आणि पुढे पास ऑन होत राहतात. म्हणजे थोडक्यात होतंय काय तर या कॉलिफॉर्ममुळे माणसाला पोटाचे आजार होऊ शकतात,
त्याला हगवण लागू शकते, याशिवाय त्याला गॅस, उलटी या गोष्टींचा देखील त्रास होऊ शकतो. हा कुठं येतो मग दुधामध्ये कसा मिसळतो, तर दुधाचं दूध जिथं काढलं जातं तिथं येतो, दुधाच्या प्रोसेसिंगमध्ये येऊ शकतो, दुधाच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये येऊ शकतो किंवा पॅकिंगमध्ये देखील हा बॅक्टेरिया दुधामध्ये मोठ्या प्रमाणावर मिसळू शकतो. याशिवाय टीपीसी मध्ये आढळलेले जे इतर बॅक्टेरिया आहेत त्यांचं प्रमाण देखील साफसफाईवरती अवलंबून आहे. जर तिथं हायजेनिक कंडिशन्स नसतील तर या गोष्टी वाढू शकतात आणि टीपीसी वाढू शकतो. त्यामुळे दूध जेव्हा आपण खरेदी करतो त्यावेळेला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. जसं की सगळ्यात पहिली गोष्ट बघावी लागणार आहे ती म्हणजे एक्सपायरी डेट. जर एक्सपायरी डेट आजचीच असेल तर दूध घेणं टाळा. त्यापेक्षा उद्याची एक्सपायरी डेट असेल आणि आज आपण दूध घेत असेल तर ते जास्त सेफ राहील. जेवढं दूध पुढे गेलेलं असेल, एक्सपायरी डेटच्या जवळ आलेलं असेल, तेवढं ते जास्त धोकादायक ठरू शकतं. आता याच्यामध्ये सरकारनं सगळ्यात पहिल्यांदा केली पाहिजे महत्वाची गोष्ट ती म्हणजे FSSAIनं स्वतः हे मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट स्वतः केल्या पाहिजेत. कुठल्या तरी युट्यूब चॅनलने हे करायची वेळ काय येते? खरं तर FSSAIनं ह्या गोष्टी रेग्युलरली केल्या पाहिजेत, जेणेकरून सगळ्याच कंपन्या, सगळ्याच दूध बनवणाऱ्या किंवा विक्री करणाऱ्या कंपन्या या गोष्टींचे स्टँडर्ड्स पाळतील आणि त्यासाठी जे काही करायचं असतं ते करतील. पण पाश्चरायझेशन कुठल्या पद्धतीनं, कोणते स्टँडर्ड समोर ठेवून केलं जातं हे बघितलं पाहिजे. आता मग दुधाच्या बाबतीत आपण काय करायला पाहिजे, की दूध खाणं बंद करायचं? दूध तर खाणं कोणीच बंद करू शकत नाही, कारण तुम्ही दूध वेगळ्या मार्गानं जेवणात खाणं जरी बंद केलं तरी चहामध्ये हे दूध लागतंच. त्यामुळं काही गोष्टी या आपल्या घरामध्ये पहिल्यापासून केल्या जातात आणि त्या इथून पुढे देखील करणं महत्वाचं आहे. ते म्हणजे दूध उकळलं पाहिजे. आपण पिशवीतलं दूध खरेदी करू किंवा आपण कुणाकडून जर दूध घेत असू तरी सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट करायला पाहिजे म्हणजे दूध उकळलं पाहिजे. दूध आपल्या घरात बघा पद्धत असते, सकाळी उकळायचं, रात्री एकदा उकळायचं, 2 वेळा उकळायचं आणि त्यानंतर ते तसंच ठेवून द्यायचं. इथं दूध ज्या ज्या वेळेला उकळलं जातं त्या त्या वेळेला त्याच्यामध्ये असलेले हे सगळे हानिकारक बॅक्टेरिया मरतात, कमी होतात. अगदी ते संपतात असं कोणीही म्हणणार नाही, पण ते कमी होतात एवढं मात्र आहे. पण दूध उकळल्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे त्याला फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. तुमच्या घरात जर फ्रीज असेल तर उत्तम. कारण दूध जर तुम्ही जास्त काळासाठी ठेवत असाल तर ते फ्रीजमध्येच ठेवलं पाहिजे. म्हणजे त्याची जी कोल्ड चेन आहे ती ब्रेक झाली नाही पाहिजे असं अनेक तज्ञांचं मत आहे. दूध ज्या ज्या वेळेला त्या दुधाचा काही वापर होत नाही त्यावेळेला ते रूम टेम्परेचरला ठेवता कामा नये. ते जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची जी वाढ असते ती कमी होते किंवा लिमिटेड होते. त्यासाठी दूध हे नेहमी फ्रीजमध्ये किंवा कोल्ड चेनमध्ये ठेवलं पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट मी मगाशी म्हटली तशी एक्सपायरी डेट चेक केली पाहिजे. जेवढी एक्सपायरी डेट पुढे असेल किंवा जेवढं फ्रेश दूध असेल ते घरात आणायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही सेफ राहाल. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे हायजीन. दूध घरात आल्यानंतरच आपला दुधाशी संबंध येतो, त्यामुळे दुधाच्या आसपास इतर काही गोष्टी जसं की तुमचे हात नेहमी स्वच्छ असतील, जेव्हा जेव्हा तुम्ही दुधाला स्पर्श कराल किंवा दूध हातात घ्याल त्यावेळेला तुमचे हात स्वच्छ असतील, इतर घरातली मुलं वगैरे असतील तर त्यांना देखील अशाच प्रॅक्टिसेस करायला सांगा, जेणेकरून आपल्या कंटॅमिनेशनमुळे, आपल्या संपर्कामुळे दूध घाण होणार नाही आणि दुधामध्ये बॅक्टेरियाची वाढ होणार नाही. या काही गोष्टींची काळजी घेतली तर दूध सेफ असू शकतं. पण अर्थात सरकारचं काम महत्वाचं आहे, ते त्यांनी केलं पाहिजे. आपण आपलं काम करत राहूच. पण इथं एक लक्षात येते की आतापर्यंत बाकीच्या गोष्टी सेफ नव्हत्या, आता इथून पुढे दूध सुद्धा सेफ नाही आहे, ही नवीन गोष्ट आपल्याला कळलेली आहे. या मुद्द्यावर इथं थांबूया. दुधाच्या बाबतीत काय केलं पाहिजे, दुधाची तुमच्याकडे दूध चांगलं ठेवायची प्रोसेस कशी आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.